मला एक असा प्रश्न पडलाय, की फक्त एका जुन्या हिट चित्रपटाचा जर तुम्ही सिक्वेल बनवला आणि त्या हिट चित्रपटामधली कास्टिंग आहे तशी तुम्ही रिपीट केली, म्हणजे मग तुम्हाला चित्रपटाची कथा, पटकथा आणि इतर सगळ्या गोष्टीकडे कानाडोळा तुम्ही केला तर चालतोय. म्हणजे काय आता आता घेतलंय ना आम्ही कास्टिंग चांगलं, आम्ही केलाय ना सिक्वल, पहिल्या चित्रपटाचं आहे ना आपल्याकडे वलय आपल्यासोबत, तर मग कशाला कथेवर काम करायला पाहिजे, कशाला पटकथेवर काम करायला पाहिजे, असा विचार केला गेला आहे का पुन्हा एकदा 3.5 हा चित्रपट बनवताना, असा प्रश्न माझ्या मनामध्ये पडत होता. आत्ता देखील पडतोय. का पडतोय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. पुन्हा एकदा 3.5 या चित्रपटामधल्या पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या, निगेटिव्ह गोष्टी कोणत्या आणि कोणती ती गोष्ट आहे जी या चित्रपटातली अतिशय वीक गोष्ट आहे, ज्यामुळे मला माझा भ्रम निराश झाला, याबद्दल देखील आपण या व्हिडिओमध्ये बोलूच. तर नमस्कार, मी सुदर्शन जाधव. तुम्ही पाहता सिनेदर्शन. चित्रपटाचा ट्रेलर जर तुम्ही पाहिला असेल किंवा माझा ट्रेलर रिव्ह्यू जर पाहिला असेल तर तुम्हाला समजलंच असेल चित्रपटाची स्टोरी पूर्णपणे आधीच रिव्हील केली गेली होती. तुम्ही जर गोलमाल अगेन हा चित्रपट पाहिला असेल तर परिणीती चोप्रा यांनी जे प्ले केलं होतं कॅरेक्टर, ते भूत होतं आणि ती अजय देवगण त्यांच्या ग्रुपला दिसायचं, तिचा खून झाला होता आणि तिच्या खुनाचा तिला बदला घ्यायचा होता म्हणून ती त्यांना दिसायची, त्यांच्या मैत्रीण ती खुनाचा बदला घेते. अशाच प्रकारची स्टोरी पुन्हा एकदा 3.5 या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे, हे देखील आपल्याला समजलंच होतं. कारण रिंकू राजगुरू म्हणजे कामिनी हे जे कॅरेक्टर आहे तिचा खून झाला असावा आणि ती भरत जाधव म्हणजे कुरळे बंधूंना दिसते, जाणवते वगैरे काय काय असेल ते असेल, ती त्यांना का दिसते, तिला न्याय हवाय का, तिला कोणती गोष्ट तिची अपुरी इच्छा राहिली का, तिला त्या खुनाचा बदला घ्यायचा आहे का वगैरे, अशा प्रकारची गोष्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे चित्रपटामध्ये, हे आपल्याला समजलं होतं. त्याचबरोबर तिचा खून कोणी केला असावा हे देखील ट्रेलर मधूनच आपल्याला समजलं होतं. मग प्रश्न उरतो की चित्रपट पाहायला आपण का जायचं, किंवा चित्रपट पाहायला जर आपण गेलो तर चित्रपटामध्ये आपल्याला काय पाहायला भेटलं पाहिजे. तर माझ्या 4 अपेक्षा होत्या किंवा 4 प्रश्न होते माझ्याकडे. एक एक प्रश्न घेऊया आणि मग त्याचं उत्तर आपल्याला चित्रपट पाहताना काय भेटलं किंवा मला काय भेटलं हे आपण जाणून घेऊ. तर पहिला प्रश्न असा होता की चित्रपटाचा जो मेन प्लॉट आहे, म्हणजे जो काही कॉन्फ्लिक्ट आहे, मेन प्लॉटच्या आजूबाजूला कोणते सब प्लॉट आहेत, असे कोणते सब प्लॉट आहेत जे इतर मूवीमध्ये, असे प्लॉट तुम्ही इतर मूवीमध्ये पाहिलेच असतील. मी गोलमाल अगेन हा एक उदाहरण दिलं, इतरही काही मूवी तुम्ही कदाचित पाहिले असतील. पुन्हा एकदा 3.5 या चित्रपटामध्ये त्या मेन प्लॉटच्या आजूबाजूला कोणते सब प्लॉट आहेत, ते इंटरेस्टिंग आहेत का, हा एक प्रश्न होता. मला ते पाहायचं होतं चित्रपटात. तर खूप काही सब प्लॉट नाहीत, स्पष्ट सांगतो. अगदी 1-2 सब प्लॉट आहेत. त्यातले काही सब प्लॉट मला थोडेसे इंटरेस्टिंग, एंटरटेनिंग वाटले. परंतु मी इथेच तुम्हाला सांगतो, पुन्हा एकदा 3.5 या चित्रपटातला सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट म्हणजे चित्रपटाची कथा. चित्रपटाच्या कथेवर अजिबातच काम केलेलं नाही असं मला वाटतंय, की एकदम फर्स्ट रायटिंग असतं ना, ते फर्स्ट रायटिंग सोडून दिले असं मी का म्हणतोय, कारण चित्रपटामध्ये अशा खूप सारे इव्हेंट आहेत, खूप सारे इव्हेंट नाहीतच ऍक्च्युली, अगदीच कमी इव्हेंट आहेत, पण जे काही इव्हेंट आहेत चित्रपटात जे तुमच्या समोर येतात, ते इव्हेंट तुम्ही ऑलरेडी खूप साऱ्या चित्रपटामध्ये पाहिले असतील किंवा ते इव्हेंट तुम्ही इझिली प्रिडिक्ट करू शकाल किंवा ते इव्हेंट लिहिताना तुम्हाला कुठेही एफर्ट वाटणार नाही. म्हणजे मी म्हणतो ना, मी याआधी देखील एका चित्रपटाबद्दल बोललोय, वडापाव या चित्रपटाबद्दल. मराठी प्रेक्षकांना गृहीत धरून जे लिखाण केलं जातं आजकाल खूप साऱ्या चित्रपटामध्ये, तशाच प्रकारचं लिखाण मला पुन्हा एकदा 3.5 या चित्रपटामध्ये पाहायला भेटलं. मराठी प्रेक्षक बालिश आहे असं समजून या चित्रपटाचं लिखाण केलं गेलं असावं असं मला वाटत गेलं. मराठी प्रेक्षक आहेत ना, कशाला त्याच्या लिखाणात कष्ट घ्यायला पाहिजे. दिले ना, आम्ही सिक्वल काढलाय ना आम्ही एका सिनेमाचा, त्यामध्ये सेम स्टारकास्ट यूज केले ना, अशोक सराफ, मकरंद अनासपुरी, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरूला आम्ही ऍड केले ना. मग लिखाणाची काय गरज आहे, मग चांगली स्टोरी असण्याची काय गरज आहे. घेतला आम्ही कुठनं तर प्लॉट, त्याच्या आजूबाजूला सब प्लॉट चांगले असण्याची काय गरज आहे, असा विचार करून मराठी प्रेक्षकांच्या समोर हा चित्रपट आणलाय असं मला वाटतंय. स्टारकास्ट खरंच चित्रपटातली चांगले, अतिशय ते टॅलेंटेड आहेत, हे मी सांगायची गरज नाही. सगळे सिनियर कलाकार आहेत, ते अतिशय टॅलेंटेड आहेत. परंतु या चित्रपटामध्ये ही जी काही टॅलेंटेड स्टारकास्ट आहे, त्या टॅलेंटेड स्टारकास्टचा उपयोग करून घेतलेला नाही, तर या चित्रपटाची मीडिओकर स्टोरी प्रेक्षकांच्या समोर मांडण्यासाठी स्टारकास्टचा उपयोग करून घेतलाय. स्टारकास्टच्या टॅलेंटचा उपयोग करून घेतलेला नाही, कारण त्यांचा टॅलेंट दाखवण्यासाठी काही विशेष असं मूवीमध्ये तुम्हाला पाहायला भेटत नाही. इथंच मी तुम्हाला एक पॉझिटिव्ह पॉईंट सांगतो, चित्रपटातला सगळ्या ऍक्टरनी चांगली ऍक्टिंग केली, म्हणजे त्यांच्या रोलला जितकी हवी होती तितकी तशी चांगल्या पद्धतीची ऍक्टिंग तुम्हाला सगळ्या ऍक्टरची पाहायला भेटत. 2 ऍक्टर फक्त मला या चित्रपटामध्ये कुठेतरी कमी पडतात असं वाटलं. म्हणजे काही विलन तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला भेटतील ते तुम्हाला नाहीत विलन वाटणार, म्हणजे असं वाटणार की काय विलन उभे केले त्यांच्या समोर असं वाटू शकतो. त्यांची ऍक्टिंग मला नाही, त्यांची ऍक्टिंग अजिबातच मला इम्प्रेस केलं नाही. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. कामिनी हे जे कॅरेक्टर आहे रिंकू
राजगुरू यांनी प्ले केलेलं ती भूत आहे ती आपल्याला ट्रेलर मधून समजलंच होतं. मग तिचा खून कसा झाला आणि का झाला, कोणी केला हे तर ट्रेलर मध्ये आपल्याला रिव्हील झालेलंच, परंतु कसा झाला आणि का झाला, आता कसा झाला आणि का झाला हे दाखवण्यासाठी तरी एफर्ट घ्यावी, कसा झाला ह्याच्यासाठी तरी एफर्ट घ्यावी. इतका इझिली खून त्या कामिनी या कॅरेक्टरचा दाखवलाय किंवा का झाला, काही तर वेगळं काहीतरी करा, काहीतरी डोकं खाजळायला पाहिजे होतं, काही तर बाबा इतकं इझिली नको ना देऊ आम्हाला, म्हणजे इतकं तुम्ही आम्हाला बालिश समजता का मराठी प्रेक्षकांना, असं मला ते सगळं पाहताना वाटत होतं. तर तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. कामिनीच्या खुनाचा बदला कसा घेतला जातो, तिला न्याय कसा भेटतो किंवा तिची जी अपूर्ण इच्छा आहे ती कशी पूर्ण केली जाते हे पाहण्यासाठी मी इंटरेस्टेड होतो आणि त्यामध्ये देखील मी निराश झालो. काय खूप मोठी घडामोड घडत नाही. तिला न्याय देण्यासाठी, तिला जी अपूर्ण इच्छा होती, तिला जी वस्तू पाहिजे असते ती वस्तू मिळवण्यासाठी काहीतरी बाबा इनोव्हेटिव्ह करावं, काहीतरी इंटरेस्टिंग लिहावं, काहीतरी कष्ट करावं, रिराईट करावं, असा का विचार केला गेला नाही असं मला वाटतं. आणि म्हणूनच मी म्हणतोय की कदाचित आम्हा मराठी प्रेक्षकांना बालिश समजून आणि गृहीत धरून कदाचित हे सगळं लिखाण केलं असावं, सगळं ओझं ह्या स्टारकास्टवर सोडून दिलं असावं की तुमचं तुम्ही सांभाळा. मात्र स्टारकास्टनं सांभाळले. चित्रपटाची स्टोरी लाईन वीक असून सुद्धा चित्रपटामध्ये प्रिडिक्टेबल इव्हेंट तुमच्या समोर येऊन देखील चित्रपटामध्ये जे काही इव्हेंट दिसतात तुम्हाला ते असं वाटतं की आपण हे कुठं तर पाहिलंय आधी आणि काय म्हणजे कंपायलेशन केल्यासारखं वाटतंय. ह्या चित्रपटातला इव्हेंट त्या चित्रपटातला इव्हेंट एकत्र करून असं जरी तुम्हाला ते इव्हेंट वाटले तरी देखील चित्रपटाचे स्टारकास्ट, त्यांची ऍक्टिंग, त्यांची कॉमेडी टायमिंग, आता कॉमेडीचा विषय निघाला तर मी सांगतो, मी असं म्हणालेलो की 2006 मध्ये जो 3.5 चित्रपट आला होता त्यामधली कॉमेडी जर या चित्रपटामध्ये आहे अशी असेल तर ती वर्क करणार नाही. तर होय, काही लोकांसाठी चित्रपटामधले काही कॉमेडी सीन वर्क करणार नाही, त्यांना थोडीशी ती आउटडेटेड वाटेल, परंतु हे जे चांगले कलाकार या चित्रपटामध्ये आहेत ते कलाकारांना त्यांचा अनुभव आणि त्यांची कॉमेडी टायमिंग यामुळे चित्रपट काही मिनिटांनंतर मग तुम्हाला हसवायला सुरू करतो, मग तुम्हाला हसू येतं, परंतु सिच्युएशनल कॉमेडी तुम्हाला जास्त चित्रपटामध्ये पाहायला भेटणार नाही कारण रायटिंगवर खूप काम केले गेलेलं नाही. डायलॉग चित्रपटामधले काही चांगले आहेत, आता त्यातले किती इम्प्रूव्ह केले गेले होते मला माहित नाही, परंतु मकरंद अनासपुरे यांचे काही डायलॉग तुम्हाला खरंच खदखदून हसवतील आणि इतरही काही डायलॉग तुम्हाला हसवतील. चित्रपटामध्ये कॉमेडी वर्क होत नाही असं मी म्हणणार नाही, प्रत्येकाचा सेन्स ऑफ ह्युमर वेगळा असतो. काही लोकांसाठी कदाचित काही सीन वर्क होणार नाहीत, पण काही लोकांसाठी किंवा मॅक्झिमम लोकांसाठी काही सीन नक्कीच वर्क होतील, तुम्ही हसाल. आता चौथा प्रश्न, चित्रपटामध्ये तुम्हाला हॉरर कॉमेडी पाहायला भेटते का? ट्रेलर मध्ये आपल्याला समजलं होतं की कामिनीचं भूत तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहे आणि चित्रपटाचा जॉनर देखील कॉमेडी आहे, म्हणजेच आपल्याला हॉरर कॉमेडी चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहे का असं मला प्रश्न होता. मी चित्रपट पाहिला, मला तर कुठं हॉरर कॉमेडी अजिबात पाहायला भेटली नाही, थोडीफार जराशी आहे कुठं तर, पण जेव्हा तुम्ही मॅडॉगची इतके सगळे हॉरर कॉमेडीचे चित्रपट पाहिले, तुम्ही ऑलरेडी मराठी प्रेक्षकांना खूप सारे हॉरर कॉमेडी चित्रपट पाहिलेत आणि तुम्ही आता पुन्हा एकदा 3.5 या चित्रपटामध्ये जितकी हॉरर कॉमेडी दाखवली ती त्या चित्रपटाच्या ट्रेलर पेक्षा सुद्धा कमी. त्या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये जितकी हॉरर कॉमेडी होती त्यापेक्षा तुम्ही चित्रपटामध्ये कमी हॉरर कॉमेडी दाखवली. असं का? तुमच्याकडे होतं ना, तुम्ही एक भूत दाखवलंय, तुमचं जॉनर कॉमेडी आहे, मग तुम्ही हॉरर कॉमेडी दाखवण्याची जागा होती ना, तिथेही तुम्हाला कष्ट घ्यावं वाटले नाहीत का? असा प्रश्न मला विचारायचा वाटला. तर ठीक आहे, हे 4 क्वेश्चन ज्यासाठी मी चित्रपट पाहायला गेलो, 4ही वर मी निराश झालो. चित्रपटातली सगळ्यात पडकी बाजू म्हणजे चित्रपटाची कथा, चित्रपटाचं लेखन, चित्रपटामधले काही डायलॉग चांगले आणि चित्रपटातली ऍक्टरची फळी चांगली असल्यामुळे, त्यांचा अनुभव चांगला असल्यामुळे ते डायलॉग वर्क होतात. सगळे लिजंड ऍक्टर असल्यामुळे त्यांचं टायमिंग चांगलं आहे आणि त्यामुळे वर्क होतं. हा चित्रपट पूर्णपणे मूवीच्या स्टारकास्टने खांद्यावर पेललेला आहे. तुम्ही काहीतरी विशेष पाहण्याच्या इच्छेने, अपेक्षेने पुन्हा एकदा 3.5 हा चित्रपट पाहायला जाऊ नका. जर तुम्ही अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू यांचे फॅन असाल, त्या सगळ्यांना तुम्ही जर स्क्रीनवर तुम्हाला पाहायचं असेल, तुम्हाला जर हसायचं असेल, तुम्हाला जर खूप काही चांगलं स्टोरी पाहायची इच्छा नाही, मला फक्त जाऊन टाइमपास करायचा आहे, तर तुम्ही हा चित्रपट पाहायला जाऊ शकता. चित्रपटामध्ये काही पॉझिटिव्ह पॉईंट नक्कीच आहेत. सगळ्यात जास्त मला आवडला चित्रपटामधला पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी. संजय जाधव हे या चित्रपटात सिनेमॅटोग्राफर आहेत आणि त्यांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे. पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत कुठेही त्यांनी त्यांचं काम हलक्यात घेतलंय असं वाटत नाही. प्रत्येक फ्रेम अतिशय विचारपूर्वक लावली गेले. लाईटचा खूप सारा यूज केलाय. कॉस्ट्युम्स रंगीबेरंगी पाहायला भेटतात आणि सिनेमॅटोग्राफी, कॉम्पोजिशन, एस्थेटिकचा चांगला विचार करून इम्प्लिमेंटेशन असल्यामुळे संजय जाधव यांनी हा चित्रपट अतिशय देखण्या रूपात तुमच्या समोर मांडलाय. तुम्हाला तो पाहायला, मोठ्या पडद्यावर पाहायला चांगला वाटतो. चित्रपटामध्ये काही पॉझिटिव्ह पॉईंट आहेत, खूप सारे निराशा करणारे, माझ्यासाठी निराशा करणारे पॉईंट देखील आहेत. तुम्ही जर माझ्या मताशी अग्री करत असाल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की तुमचं मत लिहा. जर तुम्ही डिसएग्री करत असाल तरी देखील
देखील तुम्ही योग्य शब्दामध्ये तुमचं मत नक्कीच मांडा. मी तुमचा आभारच मानेन. इथवर जर व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन मूव्ही बद्दल चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.